अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार. काय स्वस्त काय महाग होणार याकडे देशाचं लक्ष. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर करण्याची शक्यता. उत्पन्नाचा नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा. यंदाच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 टप्प्यात असणार. पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार. दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत पार पडणार. रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ आजपासून लागू. रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये असेल. सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागले. धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे, नामदेव शास्त्री यांचा सवाल. धनंजय मुंडेंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आहोत. धनंजय मुंडे गुन्हेगार नाही ते 100% सांगू शकतो. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका. मात्र तरीही मला टार्गेट केलं जात आहे. भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता का बिघडली आहे जाणून घेतलं पाहिजे. सरपंच देशमुखांना झालेल्या मारहाणीची दखल घेतली तशी आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखी. महंत नामदेव शास्त्रींचं मोठं विधान. नामदेव शास्त्री संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत. नामदेव शास्त्रींची भूमिका दुर्दैवी. दीपक केदार यांची टीका. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंनाही त्रास दिला. शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांचा आरोप. नामदेव शास्त्रींनी शहानिशा करून एखाद्याच्या पाठीशी उभं राहावं. राजाभाऊ फड यांची प्रतिक्रिया. राजकारण होऊ नये म्हणून भगवानगडावर दसरा मेळावा बंद केला. असं कोणतं राजकारण होतं? आज राजकारण सुरू केलं. मनसे नेते प्रकाश महाजनांचा नामदेव शास्त्रींना सवाल. मी भगवान बाबा आणि नामदेव शास्त्रींचा आदर करतो. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर सुरेश धसांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी. धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांची कागदपत्र महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार. दमानी यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंची मानसिकता आणि अवस्था पाहून आधार दिला. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. मी वारकरी कधी हत्येला पाठिंबा देणार नाही. नामदेव शास्त्रींची भूमिका. महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य दुर्दैवी. खून केलेल्यांना सोडून द्या असं त्यांना म्हणायचं आहे का? आरोपींनी माणूस मारून टाकलाय त्याविषयी भावना नाहीत का? जरांगेंचा नामदेव शास्त्रींना सवाल. भगवानगडाच्या महंतांनी कोणाच्या पाठीशी राहावं त्यांचा अधिकार. महंत CID नाहीत ते 100% कसं सांगू शकतात की मुंडे गुन्हेगार नाहीत? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल. सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंब नामदेव शास्त्रींची भेट घेणार. सर्व पुरावे घेऊन रविवारी भेट घेण्याची शक्यता. देशमुख हत्या प्रकरणावरील नामदेव शास्त्रींचं वक्तव्य चुकीचं. मुंडेंनी खून केला नाहीच पण राजाश्रय देण्याचं काम कळत नकळत झालं. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मुंडे आणि कराड यांचं समर्थन करणं अत्यंत दुर्दैवी. भगवानगडासारख्या पवित्र ठिकाणावरून गुन्हेगारीचं समर्थन होणं ही समाजासाठी घातक गोष्ट. जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण. राक्षसही अशी कृती करणार नाही. फासावर नाही तर हाल हाल करून मारलं पाहिजे. छगन भुजबळांचं वक्तव्य. बीडमध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये विसंवाद. दोन्ही नेत्यांमधील विसंवाद दूर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची चंद्रशेखर बावनकुळे क्रिया. बुट्ट्या गायकवाड प्रकरणात सुरेश धसांना अटक करा. गुणवत्तावर त्यांची मागणी. या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणाची चौकशी होणार. SITच्या माध्यमातून चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पालकमंत्री पदाचा तिढा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सुटणार. दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या 3 दिवसांचा दिल्ली दौरा. पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आम्हाला पदापेक्षा जनतेला काय मिळणार हे महत्त्वाचं. जनतेची सेवा करायचं असल्याचंही वक्तव्य. एकनाथ शिंदे 2 किंवा 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार. शहांची भेट घेण्याची शक्यता. राज्यातल्या राजकीय घडामोडींवर चर्चेची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर. ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिंदेंच्या संपर्कात. रवींद्र दंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेत जाण्याची शक्यता.
रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही. मुंबई महानगर क्षेत्रात एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका. रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याची आग्रही मागणी. पालकमंत्रीपदावर तिन्ही नेत्यांची चर्चा सुरू. लवकरच तिढा सुटणार. गिरीश महाजनांची माहिती. पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसेंची प्रतिक्रिया. रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता. गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार. सूत्रांची माहिती. गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं असं भाजप आमदारांनाही वाटतंय. नरेश मस्केंचं वक्तव्य. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं ही आमची इच्छा असल्याचीही प्रतिक्रिया. काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. रमाकांत म्हात्रेंसोबत काँग्रेसचे 2-3 माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार. भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारी. 3 फेब्रुवारीला राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. राजन साळवींशी कालच बोलणं झालं. ते पक्ष सोडतील असं वाटत नाही. संजय राऊतांना विश्वास. जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारा. भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका. करायचं होतं आत्मचिंतन, केलं पराभवाचं प्रदर्शन. जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? भाजप नेते आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना सवाल. जरांगेंच्या आंदोलनाची नेमकी कारणं स्पष्ट होत नाही. जरांगेंच्या उपोषणाची कारणं स्पष्ट व्हायला पाहिजेत. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया. चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्यांची चौकशी होणार. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची ट्विटमधून माहिती. लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेतील 25,000 महिलांचे अर्ज अपात्र. अर्जातील त्रुटींची पूर्तता न केल्यानं महिलांचे अर्ज बाद. लातूरमध्ये 5,67,000 महिला योजनेसाठी पात्र. उद्धव ठाकरे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते. ठाकरेंमुळे चिपी विमानतळावर वाईट दिवस. ठाकरेंची लागलेली पाठी बदलावी लागेल तर चांगले दिवस येतील. एका कार्यक्रमात मंत्री नितेश राणेंची टीका. बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गोलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सरपंच हत्या प्रकरणात गोले मुख्य आरोपी. उद्धव ठाकरे लवकरच घेणार पुणे शहरातील सर्व शाखा प्रमुखांची भेट. ठाकरे गटातील गळतीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतला पुणे शहराचा आढावा. वसंत मोरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. चुकीची कामं करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा. व्यासपीठावरच आमदार निलेश राणेंची मागणी. फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचं प्रकरण. प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना. तेलगी प्रकरणात माझं नाव सीबीआयने देखील घेतलं नाही तरीही राजीनामा द्यावा लागला. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायची पवारांनी घाई केल्याचाही लगावला टोला. भाजप फुले शाहू आंबेडकरांना मानायला लागलंय. भाजपसोबत काम करण्यात मला काय अडचण वाटत नाही. छगन भुजबळांचं मोठं विधान. ओबीसींना ते सपोर्ट करत असतील तर मला काहीच अडचण नाही. भुजबळांचे भाजपसोबत जाण्याचे तळ्यात मळ्यात करण्याऐवजी निर्णय घ्या. सत्तेत सामील होऊया असं पवारांसोबत असणाऱ्यांनीही म्हटलं होतं. आम्ही काही भाजपशी लग्न केलेलं नाही. भुजबळांचं मुश्किल वक्तव्य. राज्यपाल झाल्यावर मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार नाही. मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्यासारखं. राज्यपाल पदावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. येवला विधानसभेसाठी 24 फेब्रुवारीला मॉक पोल. भुजबळांचे विरोधी उमेदवार माणिकराव शिंदेंनी ईव्हीएमवर घेतला होता आक्षेप. मवियाच्या नेतृत्वावर विश्वास नाही, त्यामुळे तिकडच्या नेत्यांचा आमच्याकडे ओढा. प्रवीण दरेकरांची टीका. सामनाची खोडसाळपणा. नरहरी झिरवळांनी सामनातून करण्यात आलेले आरोप फेटाळले. महायुतीच्या मंत्र्यांच्या कामकाजाचं वेळापत्रक ठरलं. महायुतीचे सर्व मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्येच राहणार. मागच्या काळात मी पुन्हा येईन असं सर्व उपहासात्मकपणे म्हणायचं, मात्र काळ आणि वेळेप्रमाणे शब्दांचे अर्थही बदलतात. विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अंडी घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात. शालेय पोषणाहारातून अंडी बंद केल्याचा आरोप. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला. कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडला. फरार अविनाश धोडीला फाशीची शिक्षा द्या. अविनाश धोडीला फरार होण्यास मदत करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करा. अशोक धोडीचा मुलगा आकाश धोडीची मागणी. मुंबईतील जे रुग्णालयात अशोक धोडींच्या पार्थिवावर शवविच्छेदन. 3 ते 4 दिवसात अहवाल येणार. अपहरणाच्या तब्बल 11 दिवसानंतर अशोक धोडींचा मृतदेह सापडला.
साताऱ्यात ठेवण्यात आलेली शिवकालीन वाघनखं नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात येणार, त्यामुळे अखेरच्या दिवशी वाघनखं बघण्यासाठी साताऱ्यात शिवप्रेमींची गर्दी. बीडच्या परळीत मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंकडून हळदी कुंकवाचा कार्यक्रम. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील 29 गावात प्यायला पाणी नाही. नीरा नदीतून दुष्काळी भागांना पाणी देता येईल. बारामतीच्या नेत्यांना प्रकल्प सुचला नाही. विजय शिवतारेंचा नाव न घेता पवारांना टोला. भाजप आमदार अमित साटम यांच्याकडून गोखले पुलाच्या जागेची पाहणी. बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांसोबत गोखले पुलाच्या जागेची पाहणी. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. प्रजासत्ताक दिनी गैरहजर राहणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांना नोटीस. विधिमंडळ सचिवालयाची कारवाई. सचिवालयाने नोटीस बजावत खुलासा मागितला. मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सोमवारपासून बेमुदत उपोषण. प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती नेमणं बंधनकारक. समिती गठीत न केल्यास 50,000चा दंड आकारण्यात येणार. मुंबई उपनगरीय लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरण. दोषसिद्ध आरोपींच्या अपिलावरील निर्णय उच्च न्यायालयाने राखीव ठेवला. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार. या प्रकल्पाला सुमारे 5 कोटी रुपये खर्च येणार. राज्यात फेब्रुवारीतील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार. फेब्रुवारीपासून उन्हाच्या झळा जाणवणार. बांगलादेशी मजुरांना कामाला ठेवल्यास मालकावर गुन्हा दाखल होणार. कल्याण झोन 3 मधील हॉटेल व्यावसायिक, बार मालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरला पोलिसांनी नोटीस बजावल्या. माहिती लपवल्यास कडक कारवाईचा इशारा. कर्करोग रुग्णांच्या अन्य आजारावरील उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालय खारघरमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करणार. कर्करोगावर उपचार घेत असलेला हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा. मुंबई लोकलच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका. गेल्या 6 दिवसात 400 लोकल फेऱ्या रद्द. 650 लोकल विलंबाने धावल्यानं मुंबईकरांचे मेगाहाल. मंत्रालयातील 10,500 कर्मचाऱ्यांची एफआरएस नोंद. मंत्रालय प्रवेशासाठी अद्ययावत एफआरएस आणि RFID यंत्रणा बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात. पुणे शहरातील 3 ठिकाणी पोलिसांकडून 25.5 लाखांचा ड्रग्ज जप्त. धुळ्यातील गोंदूर सरपंचपदी कल्पना पाटलांची बिनविरोध निवड. कैलास पाटलांनी राजीनामा दिल्यानं सरपंचपदाची निवडणूक. आमदार किशोर दराणेंनी शिक्षकांसाठी घेतला शिक्षक दरबार. शिक्षक दरबारातून शिक्षकांच्या समस्या आमदारांनी जाणून घेतल्या. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचं दराणेंचं आश्वासन. आयुष्मान वय वंदना योजना कागदावरच. योजनेत नाव असणाऱ्या रुग्णालयात सुविधाच नाही. ठाण्यातील शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली वृद्धांची व्यथा. धुळे बसस्थानकाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. 3 वेळा उद्घाटन करूनही कामाला सुरुवात नाही. उदय सामंतांकडून बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी 4 कोटींचा निधी. सांगलीच्या आटपाडीत महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. रायफल आणि पाखऱ्या बैलजोडी आटपाडीची महाराष्ट्र केसरी ठरली. भिवंडीत रिपब्लिकन सेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन. आनंदराज आंबेडकरांचं कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे युवकांसाठी मिशन सक्षम मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी. जळगावच्या जामनेर शहरात रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपरिषद मोहीम. नंदुरबारमध्ये बोगस आयुर्वेदिक औषधांच्या कारखान्यावर छापा. नंदुरबार अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा पोहोचला 34 अंश सेल्सिअसवर. तापमानात बदल झाल्यामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ. नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात लाल मुळ्याची यशस्वी लागवड. लाल मुळ्याची सातपुड्यात होणार शेती. लाल मुळ्याला 100 रुपये किलोचा भाव. कोल्हापूरच्या करमाळ्यात बेशिस्त वाहनधारकांकडून 33,72,000 रुपयांचा दंड वसूल. 24 जणांवर न्यायालयात खटला दाखल. कोल्हापूरच्या करमाळ्यात किममध्ये सेवाभावी संस्थांकडून उद्योगरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. अभिनेत्री सोनाली कुलकर्णींच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्काराचं वितरण. जळगावात आढळला जीबीएस आजाराने ग्रासलेला रुग्ण. एका 45 वर्षीय महिलेला जीबीएसची लागण. महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू.
चिपळूणच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून शिक्षकाला आगळावेगळा निरोप. जिल्हा परिषद शाळेपासून ते घरापर्यंत रॅली काढत विद्यार्थ्यांकडून निरोप. नवी मुंबई महापालिका कचऱ्यापासून करणार वीज निर्मिती. कचऱ्यापासून 15 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार. जळगावात आढळला जीबीएस आजाराने ग्रासलेला रुग्ण. एका 45 वर्षीय महिलेला जीबीएसची लागण. महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू. पुण्यात हुक्का पार्लरला छाप्याची टीप देणारा पीएसआय निलंबित. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून अवैध धंद्यावर छापा टाकण्याचे आदेश. पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एटीएमएस सिग्नल यंत्रणा पोलिसांच्या ताब्यात जाणार. पुणे भागात आवक वाढल्यानं घाऊक बाजारात कोबीला कवडी मोलभाव. मागणी घटल्यानं कोबीला प्रति किलो 5 ते 6 रुपयांचा दर. पुणे शहरातील 3 ठिकाणी पोलिसांकडून 25.5 लाखांचा ट्रक जप्त. विमानतळ आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या वाकडमध्ये बंदूक घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांकडून अटक. पुण्याच्या मावळमधील कार्ला गावात आठवडे बाजारात झाड कोसळल्याची घटना. घटनेत 6 जण जखमी.